आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच अशा लेणी आहेत, त्यातलीच एक म्हणजे जी जगप्रसिद्ध आहे, त्याला आपण एलोरा केव किंवा वेरूळची लेणी म्हणून ओळखलं जातं. ह्या लेणी छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्राची ऐतिहासिक शान म्हणजे वेरूळची लेणी. मित्रांनो, भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारे वेरूळची लेणी आज आपण जवळून पाहूया. येथे भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क हा 40 रुपये प्रमाणे आहे. 15 वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत आहे. येथे एंट्रीसाठी असा कॉइन दिला जातो. मित्रांनो, वेरूळची लेणी म्हणजे कातलात कोरलेल्या गुफा नाही, तर हा आपला भारताचा समृद्ध इतिहास आणि अद्भुत कलेचा जिवंत वारसा आहे. मित्रांनो, येथे एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध तर 17 हिंदू आणि 5 जैन लेणी आहेत. मित्रांनो, ह्या लेण्या साधारण 6व्या ते 10व्या शतकानंतर उभारण्यात आल्या असून 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसतं हे कैलास मंदिर. कैलास मंदिर म्हणजे ह्या परिसरातील भव्य आणि प्रसिद्ध वास्तू. मित्रांनो, ह्या कैलास मंदिराची भव्यता बघून मनात एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे की त्या काळात एवढी भव्य कलाकृती कशी काय घडवली असेल. मित्रांनो, ह्या कैलास मंदिराबद्दल सांगायचं तर हे मंदिर एका प्रचंड दगडामधून वरून खाली कोरलेलं आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमार्फत मी आपणास सांगू इच्छितो की एका मोठ्या पर्वताचा भाग कोरून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. कैलास मंदिराबद्दल आजही जगभरातील वास्तुविशारद आणि इतिहास संशोधक हे आश्चर्याने पाहतात. मंदिराभोवती प्रत्येक ठिकाणी फिरताना सुंदर शिल्पे आणि देवदेवतांच्या मूर्ती आहेत. तसेच नक्षीकाम आणि कोरीव काम पाहायला भेटतात. व्हिडिओमध्ये दिसतं हा कैलास मंदिराचा गाभारा. येथे महादेवाची लिंग आहे. कैलास मंदिर येथे जितकं आपण बारकाईने पाहाल तितक्याच आपल्या नजरेस वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. मित्रांनो, या शिल्पामधून आपल्याला त्या काळातील कलाकारांचे कौशल्य आणि कल्पकता स्पष्ट दिसून येते. येथील वातावरणही खूप शांत आणि प्रसन्न आहे. मित्रांनो, आपल्याला जर वास्तुकला, इतिहास आणि छायाचित्रणाची आवड असेल तर वेरूळची लेणी ही आपल्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे. मित्रांनो, अजून एक सांगायचं तर वेरूळच्या लेणी ह्या बऱ्याच मोठ्या आहेत. येथे आपल्याला 1 ते 2 तास एवढा कालावधी बघायला लागतो. मित्रांनो, इथे येत असाल तर आपल्या पायात शूज किंवा चप्पल हे आरामदायी असेल तर बरं, कारण इथला बराच परिसर हा आपल्याला पायी फिरावा लागतो. कैलास मंदिर हे वरच्या बाजूने आपण जर बघितलं तर ह्या मंदिराची भव्यता आपल्याला दिसेल. बऱ्याच अशा वास्तू किंवा गोष्टी ह्या समोरून बघणं आणि व्हिडिओमध्ये बघणं ह्यात भरपूर फरक आहे. आतापर्यंत मी बऱ्याच अशा लेणी बघितल्या होत्या, परंतु वेरूळची लेणी, कैलास मंदिर ह्यांची भव्यता शब्दात सांगणं तरी कठीण. मित्रांनो, वेरूळची लेणी ह्या प्रवासाबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. वेरूळची लेणी आपल्याला बघायच्या असतील तर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे यावे. बऱ्याच लोकांना माहीत नाही वेरूळची लेणी आणि कैलास मंदिर हे एकच आहे. मित्रांनो, घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळची लेणी ह्या आजूबाजूलाच आहेत.
घृष्णेश्वर मंदिर आणि कैलास मंदिर ह्यामधलं अंतर हे अर्धा ते 1 किलोमीटर एवढं आहे. घृष्णेश्वर मंदिर येथे राहण्यासाठी रूम भेटतात. रूमचे चार्जेस हे 500 रुपयेप्रमाणे चालू होतात. वेरूळची लेणी पाहण्यासाठी योग्य वेळ म्हणजे पहाटे 8 ते 10 पर्यंत, कारण त्यावेळी गर्दी कमी असते. आपल्याला जर फोटोशूट करायचा असेल तर ती वेळ योग्य आहे. मित्रांनो, प्रत्येक लेणीची ही स्वतःची एक वेगळी रचना आणि इतिहास असतो. वेळ काढून प्रत्येक लेणी जर आपण नीट पाहिली तर हा अनुभव आयुष्यभर आपल्या लक्षात राहील. मित्रांनो, मला ह्या वेरूळच्या लेणी खूप आवडल्या. इथे असलेलं कैलास मंदिर हे अप्रतिम आहे. तर मित्रांनो, आपला हा वेरूळच्या लेणीचा प्रवास आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. अजून जर माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, पुन्हा भेटूया नव्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेतोया. चला मग, जय शिवराय. धन्यवाद.